शहरातील गणेशनगर परिसरातील रोटरी क्लब कैलासपती रामभाऊ भिडे जलतरण केंद्र येथे आज दुपारी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली। पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीये। मिळालेल्या माहितीनुसार अम्मार आसिफ शेख वय 28 राहणार मुंबई अंधेरी वेस्ट हा युवक टूरच्या निमित्तानं सांगलीमध्ये आला होता। दुपारच्या सुमारास तो गणेशनगर येथील रोटरी क्लब कैलासपती रामभाऊ भिडे जलतरण केंद्र येथे पोहण्यासाठी गेला होता। मात्र पोहत असतानाच अचानक त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जलतरण केंद्र परिसरात मोठी गर्दी जमली होती। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्विमिंग पूलची क्षमता कमी असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना पोहण्यासाठी प्रवेश दिला जात होता। जलतरण केंद्रावर प्रशिक्षक आणि कर्मचारी उपस्थित असतानाही ही जीवितहानी कशी झाली असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे यापूर्वी देखील या ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। त्यामुळे स्विमिंग पूलची सुरक्षा व्यवस्था, क्षमतेनुसार प्रवेश तसेच आपत्कालीन उपाययोजना यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळलीये। स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनानं चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी केलीये। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून मृत युवकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। फिरोज पठाण नगरसेवक आज माझ्या प्रभागामध्ये गणेशनगर येथे स्विमिंग टँक रोटरी क्लब स्विमिंग टँक येथे एक दुर्घटना घडली आहे। स्विमिंग टँकमध्ये पोहायला गेलेला एक 28 वर्षाचा तरुण बुडून मृत्यू झाला आहे। या मृत्यूला कारण कोण, याला जबाबदार कोण, यासाठी तिथं व्यवस्था त्यांची काही नाही। कॅपॅसिटी स्विमिंग टँकची 40 ते 50 लोकांची पोहायची आहे। यांनी 300 तिकीट देऊन पैसे घेऊन 100 रुपये तिकीट देऊन पोहायला यांनी तिथं लोक सोडतात। यामध्ये आज एक तरुण नाहक मृत्यू झाला आहे। ह्यासाठी आम्ही तक्रारी अर्ज करणार आहे आणि ह्याच्या अगोदर पण 4-5 केस असे झाले आहेत, पण तरीही त्यांनी दखल घेतली नाही। ते प्रकरण दाबलं गेलं आणि दाबलं यांनी, पण ह्याची आम्ही आज शहानिशा करण्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि ह्या मूर्तीचा अड्डा बनलेला स्विमिंग टँक हे बंद पाडू।